विठ्ठला विठ्ठला ते तिघे जण आले ब्रह्मा विष्णू महेश बैराग्याच्या रूपाने एक योगी आया तेरे पास माता धर्म करो ए माता तेरे द्वार पे एक योगी आकर खड़ा हो गया है एक नहीं तीन योगी आए हैं योग्याचं रूप बैराग्याचं रूप प्रधान निर्माण केलं ब्रह्मा विष्णू महेश तिघे जण आले नाही का मग मागावं लागतं झोली भर के देना बाबा गुरु ने महंगाई बाबा गुरु ने महंगाई झोली भर के आता मी आज आगाऊपणा चांगले गाणारे असताना मी आगाऊपणा करतोय अरे गाव त्यांनीच गोडच वाटत झोली भर के देना बाबा आले भिक्षा वाढ माई ओम भगवती भिक्षांद माई भिक्षा वाढायला नाही 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 असं नाही पाहिजे अशी तर भिक्षा कोणी दे मग आम्हाला तू नग्न होऊन भिक्षा घाल महाराज तिळभर चेहऱ्यामध्ये फरक नाही पडला तिळभर कुणाच्या आलस्याच्या तिळभर फरक नाही पडला ठेवणी तिघांचे मस्तकी कर ते तिघे झाले कुमार मग नग्न होऊन सत्वर करवी स्तनपान तया ते आतमध्ये या पाचारण केलं आतमध्ये नग्न होऊन तयारी त्या तिघांच्या डोक्यावर वरदास्त ठेवला येणे त्या तिघांना लहान लेकरं बनवलं नग्न झाली आणि मग त्यांना जेवायला वाढलं घास भरवला तर लहान लेकरं केल्यानंतर एका ठिकाणी कथा अशी आहे की आत्री ऋषी साधनेला बसले होते घरामध्ये पर्णकुटीमध्ये आत्री ऋषींच्या कानावर येणं घातलं की त्या तिघांचं असं मत आहे की मी नग्न होऊन त्यांना जेवण वाढलं पाहिजे दान दिलं पाहिजे आत्री ऋषींना आपल्या कमंडलूतलं पाणी तिच्या हातावर जरा त्यांच्या अंगावर टाक म्हणजे ते लहान होतील आणि मग नग्न होऊन त्यांना जेवण वाटलं तर स्तनपान कर अशी कथा एका ठिकाणी आहे त्यांना नग्न केलं महाराज नग्न अवस्थेमध्ये स्तनपान तिला पाहणा फुटला महाराज मानसल्या मातेला पाहणा फुटला पाळण्यामध्ये घातलं जो 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 जोरी निज आया हलवती अनुसया जो 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 जोरी जो 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 जोरी पुरुषार्थ चौकोनी भक्ती नाडी गुंतोनी दोरी प्रेमाची लावणी शांती गाती गाती जो 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 निज आया हलवी ती अनसुया जो 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 हे ब्रह्मा किती तुला श्रम झाले रे विष्णू तू तर जगाचा पालनहार अनंत
अवतार घेसी भक्ता कारणे. तू किती अवतार घेतलेस, तुला लई श्रम झाले असतील. झोप बाळा, निजरे निजरे बाळा, तुला गाते मी अंगाई. निजरे निजरे बाळा, जगाचे पालन आहे माझी यशोदा अनसूया माता, आज त्याची माता बनलेली आहे. त्यांना थोपटवते नाही का. तुम्ही थोपटवता पोराला, महिला मंडळ लेकराला थोपटवताना तुम्ही झोपवताना कसं थोपटवता तुम्ही. तुमचं थोपटवणं म्हणजे लय गावठी. ते पोरग म्हणतं रट्ट खाण्यापेक्षा पडून राहिलेलं बरं. पण यांची अंगाई नाही भारी. गाई बाळाला दूध देई, बाई हा माझ्या राघोला, राघोला दूध देई बाई. गाथ नाही बरं का, नाही तर गाथ आपण. गाई तू गोठ्यात दूध बाळाच्या वाटेत. गाई गोठ्यात, बाळ घरात, वाटी घरात. बाबा मलाच संशय आला, पाईपलाईन तर गेली नसं. गोठ्यापासून घरापर्यंत तिकडं दूध काढलं का पायपामध्ये होतायचं. इकडे वाटी फुल, वाटी फुल, पेलं मूल, पेलं मूल, म्हातारी गुल. मग कसला अंगाई. गाई तो गोठ्यात दूध बाळाच्या वाटीत, बाई माझ्या ह्या राघोच्या दूध बाळाच्या वाटीत. ते गाणं असं ऐकलं. लाडकी माझी लेक लग्न केलं हौसन, आणि बाई सुटल बाशिंग आली माहेरा पळून. काय करावं. 8-10 दिवसामध्ये हिचा गाडा उरवला. तिला विचारलं का गं पळून आली, म्हणजे लय गुटखा खाते. तोंडाचा वास, कसे त्याच्या संग राहू. पुरी शोधणे आताच्या महाराज. बरीच पोरं आता नमुन्यावारी जाणार आहेत महाराज. बायकोच मिळत नाही, येण्यासारखं हिंडात. ते इंदुरीकर सांगत आहे तसं मला नाही सांगता यायचं. विठ्ठला विठ्ठला महाराज. ज्याने कळ लावली त्याने कळ तिकडे पोचवलं. लक्ष्मी, पार्वती, सावित्री, काय तुमचं नवरं कुठे. कुठे म्हणजे बाप तुला समाचार कसा घेऊन येतील ते बाप. काय नाही म्हणलं समाचार नाही, मी समाचार घेऊन आलो. काय बाळ केले तुमच्या नवऱ्यांना. बाळ बाळ कामातूनच गेले, पाळत गेल्या अनसूयाच्या पर्णकुटीमध्ये. अनसूया माता हे काय आमचे नवरं कुठे, ते पण पाळण्यात झोपले. शरण मिळाले तुला, करीते तुझी सेवा. पती आम्हा द्यावा द्यावा द्यावा, माता पती आम्हा द्यावा. हे गाणे बरं का महाराज, हे सुद्धा प्रमाण नाही. पण ज्याने तयार केले ना फार गोड तयार केले, ते मला म्हणता येत नाही. विठ्ठला विठ्ठला आमचा पती आम्हाला द्या, आमचा मालक आमच्याकडे द्या. ती म्हणजे तुमचे नवरे ओळखत घेऊन जा म्हणजे आणि यांना घरी नेऊन करू काय. या सगळ्या शरण आल्या अनसूया मातेला. हो आता तुम्हीच काहीतरी करा. आतली ऋषी आले आतून, पण साधना करत होते, साधनेला बसले होते. त्यांना हात मारून घेतली, कमंडली घेऊन आले. तुमचे नवरे तुम्हाला परत पाहिजे, मिळतील, जरूर मिळतील. आज आमच्या लक्षामध्ये आलं बरं का. एखादी स्त्री अधिकारी असेल तर बाकीच्यांनी तिचा अधिकार लक्षामध्ये घेऊन तिच्या पुढे नम्र व्हायचं असतं बरं का. महिला मंडळ मिसलय असेल, मिचलय तिशी, हे तुमचं मी पण थांबव कुठेतरी. त्यांच्या पुढे नम्र व्हावं. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंताला प्राप्त करता येतं, कोंडता येतं बरं. म्हणून पुन्हा त्यांच्यावर त्या कमंडलमधून पाणी शिंपडलं. त्यांच्या डोक्यावर अनसूया मातेनं वरदास्त ठेवला आणि ते पूर्वपदस्थ झाले.
भगवंत म्हणाले तुझी काय इच्छा आहे माते सांग. काय नाही, तुम्ही तिघांनी एका रूपानं माझ्या घरी स्थानापन्न व्हावं, एका अंशानं माझ्या घरी पूर्ण अवतार म्हणून स्थानापन्न व्हावं, हीच माझी अपेक्षा. म्हणून ते ब्रह्म विष्णू महेश एकरूप झाले आणि भगवान दत्तात्रयांच्या रूपाने त्या ठिकाणी प्रगट झाले. तो कार्यकाल कोणता, अभंगाचं दुसरं चरण पहा.